नमस्कार मित्रांनो, आज आपण नववा पाठ बघूया. अपशरण कारके 1. या ठिकाणी बघा, या पाठात आपण नदी, हिमनदी व वारा या अपशरण कारकाची माहिती घेणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण नदी या अपशरण कारकाची माहिती घेतली आहे. आता हिमनदी व वारा या अपशरण कारकाची माहिती घेऊया. हिमनदी बघूया. हिमनदीमुळे कोणत्या भूरूपाची निर्मिती होते ते बघूया आपण. उच्च अक्षृत्य व अति उंचावरील प्रदेशात हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. हिम साचून कालांतराने त्याचे बर्फात रूपांतर होते. साचलेले बर्फ एकावर एक असलेल्या थराच्या दाबामुळे उताराच्या दिशेने हळूहळू सरकू लागते. अशा उताराच्या दिशेने पुढे जाणाऱ्या बर्फाच्या प्रवाहास हिमनदी म्हणतात. इथे हिमनदी म्हणजे काय हे दिलं आहे, लक्षात घ्या. आकृती 9.8 पहा. हिमनदी घनरूप असल्याने तिचा वेग अतिशय कमी असतो. ही आकृती बघा 9.8. बर्फाच्छादित असण्याची स्थिती. या ठिकाणी बघा, पर्वतावरून उपनद्या वाहत येतात आणि या मुख्य नदीला येऊन मिळत आहे. हिमनदीतील साचलेल्या बर्फाची जाडी, प्रदेशातील तापमान व जमिनीचा उतार या घटकावर हिमनदीचा वेग अवलंबून असतो. हिमनदी देखील नदीप्रमाणे अपसरण, वहन व निक्षेपण कार्य करते. अपसरण बघूया. वेग कमी असला तरी घनरूपातील जलाचे वस्तुमान खूप जास्त असल्याने हिमनदीद्वारा अपसरण कार्य मोठ्या प्रमाणावर घडून येते. आकृती 9.9च्या आधारे हिमनदीच्या अपसरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे समजून घ्या. बघा, ही आकृती आहे 9.9. बर्फ वितळल्यानंतरची स्थिती. या ठिकाणी बघा, नदी यामुळे काही भूरूपे तयार झाली आहे. बघा, या ठिकाणी बघा, या पर्वतातून जेव्हा बर्फ नदीच्या स्वरूपात येतात ते या खोलगट भागाला हिमगवर म्हणतात. इथे दिला आहे बघा, ह्या खोलगट भागाला हिमगवर म्हणतात. आणि ह्या उंच शिखर सारखं दिसत आहे त्याला शुककूट म्हणतात. आणि ह्या शिखराला काय म्हणतात? गिरीशृंग. या ठिकाणी बघा, धबधबा निर्माण झाला आहे. या ठिकाणी लोंबती दरी आहे बघा अशी. आणि इथे यू आकाराची दरी. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला आयोग व्ही आकाराची दरी आणि यू आकाराची दरी ह्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज करू शकते, तर लक्षात राहू द्या. व्ही आकाराची दरी कशा संदर्भात आहे? नदी. आणि यू आकाराची दरी हिमनदी. दोघातून एक लक्षात राहू द्या. या ठिकाणी बघा, भू हिमोड आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी फक्त यू आकाराची दरी आणि लोंबती दरी हे लक्षात राहू द्या. गिरीशृंग, शुककूट आणि हिमगवर हे सुद्धा लिहून ठेवा एका पेजवर, फक्त शब्द. आणि ते हिमनदी संदर्भात आहे असं लिहून ठेवा, कारण यावर आपल्याला आयोगाने प्रश्न बघितले आहे. आपण हिमगवर बघूया. पर्वत उताराच्या तळाकडील खोलगट भागात साचलेले बर्फ प्रवाही बनते. या बर्फाच्या अपसरण कार्यामुळे डोंगर उताराची, खडग्यांच्या तळ्याची व दोन्ही कडांची झीज होते. कालांतराने या भागास आराम खुर्चीसारखा आकार प्राप्त होतो. त्याला हिमगवर म्हणतात. शुककूट व गिरीशृंग बघूया. नजीकच्या दोन हिमगवरांमधील कड्यांची झीज मोठ्या प्रमाणावर होते व कडे धारदार बनतात. एखाद्या करवतीसारख्या दिसणाऱ्या या कड्यांना शुककूट असे म्हणतात. पर्वत उताराचे 3 किंवा 4ही बाजूस हिमगवर तयार झालेले असता त्यामधील भागाचे उतार अतिशय तीव्र बनतात व त्यांच्या दरम्यानच्या शिखराचा भाग एखाद्या शिंगासारखा दिसू लागतो. याला गिरीशृंग असे म्हणतात. यू आकाराची दरी. हिमनदीच्या अपसरणामुळे तिच्या दरीचा तळाकडचा भाग सपाट बनतो व काठ तीव्र उताराचे बनतात. तळाकडील भाग जास्त खोल होत गेल्याने दरीला इंग्रजी यू अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. म्हणून अशा दरीला यू आकाराची दरी म्हणतात. लोंबती दरी बघूया. मुख्य हिमनदीच्या मानाने तिला मिळणाऱ्या उपहिमनद्यांमधील बर्फाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मुख्य हिमनदीपेक्षा उपहिमनद्यांचे अपसरण कार्य कमी प्रमाणात होते. या उपहिमनद्यांच्या दऱ्या मुख्य हिमनदीच्या दऱ्यापेक्षा कमी खणल्या जातात. परिणामी त्यांचे तळाकडील भाग मुख्य दरीच्या तळापेक्षा अधिक उंचीवर राहतात. बर्फ वितळल्यावर या उपहिमनद्यांच्या दऱ्या लोंबत्या असल्यासारखे दिसतात, म्हणून त्यांना लोंबत्या दऱ्या अशा म्हणतात. वहन व निक्षेपण बघूया. हिमनदीने वाहत आणलेल्या गाडास हिमोड असे म्हणतात. हे लक्षात घ्या. हिमोड म्हणजे काय, तर हिमनदीने वाहत आणलेल्या गाडास हिमोड असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. हिमोडाचे प्रमाण तळाकडे व काठाकडे जास्त असते. पुढे
बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याने मोठ्या आकाराचे व जड हिमोड त्याच ठिकाणी साचतात, तर लहान आकाराचे व हलके हिमोड दूरवर वाहत जातात व तेथे साचतात. खालील प्रमुख भूरूपे हिमनदीच्या निक्षेपणातून तयार होतात. आकृती 9.10 पहा. हिमोड बघूया. हिमोडाचे त्यांच्या स्थानावरून पुढील प्रकार पडतात. तळाशी निक्षेपित झालेल्या हिमोडास भूहिमोड असे म्हणतात, हे लक्षात घ्या. हिमनदीच्या काठाकडील निक्षेपित हिमोडास पार्श्व हिमोड असे म्हणतात. जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात तेथे त्याच्या आतील दोन कडेच्या भागातील पार्श्व हिमोडापासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोड तयार होतात. या ठिकाणी बघा, हे दोन हिमनदी आहे जो एकत्र येत आहे. या ठिकाणी बघा, हिमनदीच्या काठाकडील निक्षेपित निक्षेपित म्हणजे जमा. हिमनदीच्या काठाकडील जमा झालेला हिमोडास पार्श्व हिमोड म्हणतात. बघा, काठाकडील जमा झालेले हिमोडास, आणि हिमोड म्हणजे काय, तर गाड. या ठिकाणी बघा, हिमनदीच्या काठाकडील जमा झालेल्या गाडास काय म्हणतात, पार्श्व हिमोड म्हणतात. दिला आहे या ठिकाणी. नदीकाठच्या जमा झालेल्या गाडास काय म्हणतात, तर पार्श्व हिमोड म्हणतात. हे लक्षात घ्या. बघा, मध्य हिमोड दिला आहे इथे अंत हिमोड दिला आहे. हिमोड म्हणजे काय, तर गाड. एवढं लक्षात राहू द्या. समोर बघूया. हिमनदीच्या अग्रभागी जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात हिमोड साचतो. हा हिमोड हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्याने त्याला अंत्य हिमोड असे म्हणतात. हे एवढं तुम्हाला विचारणार नाही, अगदीच अंत हिमोड म्हणजे काय हे वगैरे विचारणार नाही, पण हिमोड म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. हिमोडगिरी बघूया. भूहिमोडाचे प्रचंड ढिगाच्या स्वरूपात निक्षेपण होऊन तयार झालेल्या लंब गोलाकार टेकड्यास हिमोडगिरी म्हणतात. उत्तर आयर्लंड, उत्तर युरोपचे मैदान इत्यादी भागात हे भूरूप पाहावयास मिळते. हिमोड कटक बघूया. काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून म्हणजे गाडाच्या जमा होण्यातून नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्या निर्माण होतात. अशा टेकड्यांना हिमोड कटक असे म्हणतात. हिमोड कटक हे लक्षात राहू द्या. हिमोड कटक म्हणजे काय, तर काही वेळा हिमोडाच्या निक्षेपणातून नागमोडी वळणाच्या व तीव्र उताराच्या लांबच लांब टेकड्या निर्माण होतात. अशा टेकड्यांना हिमोड कटक म्हणतात. हे लक्षात राहू द्या. वारा बघूया. वाऱ्यामुळे कोणत्या भूरूपाची निर्मिती होते ते बघूया आपण. वाऱ्याचे कार्य प्रामुख्याने वाळवंटी व कमी पर्जन्याच्या प्रदेशात होते. या प्रदेशाची पुढील काही वैशिष्ट्य आहे ते बघूया आपण. वाळवंटी प्रदेश सहसा उष्ण कटिबंधाच्या भागात कर्क व मकर ऋतूच्या आसपास आढळते. हे लक्षात घ्या. वाळवंटी प्रदेश सहसा उष्ण कटिबंधाच्या भागात कर्क व मकर ऋतूच्या आसपास आढळतात. वाळवंटी प्रदेशात वार्षिक पर्जन्य 250 मिमी किंवा त्यापेक्षा कमी असते. पर्जन्यमानापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याची उपलब्धता कमी असते. पर्जन्याचे प्रमाण कमी असल्यामुळे वनस्पतीचे आच्छादन अभावानेच आढळते. हे लक्षात घ्या. पर्जन्याचे प्रमाण कमी असल्यामुळे वनस्पतीचे आच्छादन अभावानेच आढळते. अडथळा कमी असल्यामुळे वाऱ्याचे कार्य प्रभावी ठरते. हे लक्षात घ्या. अडथळा कमी असल्यामुळे वाऱ्याचे कार्य प्रभावी ठरते. इतर कारकांप्रमाणेच वारा देखील अपसरण, वहन व निक्षेपणाचे कार्य करतो. समोर बघूया. अपसरण बघूया. वारा आपल्याबरोबर वाळू, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. ते आपटल्यामुळे किंवा घासून गेल्याने वाऱ्याच्या मार्गातील उंचवट्याचे किंवा तळाकडील खडगांचे अपसरण घडून येते. वाळूचे कण वाऱ्याच्या जोराने उचलले जातात व दूरवर वाहून नेले जातात. अशा प्रक्रियांद्वारे खालील भूरूपे तयार होतात. अपसरण खडके बघूया आपण. अपसरण खडगे बघूया. वाळवंटी प्रदेशातील वाळू वाऱ्याच्या जोरामुळे उचलली जाते. अशी वाळू दूरवर वाहून नेली जाते. ज्या भागातून वाळू वाहून नेली जाते तेथे खोल खडगा तयार होतो. अशा खडग्यांना अपसरण खडगे असे म्हणतात. हे लक्षात घ्या. अपसरण खडगे म्हणजे काय आहे. आकृती 9.11 पहा. या ठिकाणी बघा, अशी वाळू वाहून नेली जाते आणि या ठिकाणी बघा खोल खडगा पडला आहे. यालाच अपसरण खडगे असे म्हणतात. इजिप्त देशातील कतारा खडगा अशाच प्रक्रियेतून तयार झाला आहे. इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकात आपण याची माहिती घेतली. या खडग्यांची खोली समुद्र सपाटीपासून 133 मीटर आहे. समोर बघूया. भूछत्र खडक बघूया. आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
यावर आयोगाने प्रश्न विचारले आहे. भूछत्र खडक. वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या उंच खडकांवर वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाळूच्या कणाचा आघात होतो. हे लक्षात घ्या. इथे काय म्हणत आहे? वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या उंच खडकांवर वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाळूच्या कणाचा आघात होतो. जमिनीलगत वाहणारे कण मोठे असतात पण त्याचा वेग कमी असतो. मध्यम उंचीवर कणाचा आकार लहान असला तरी वेग जास्त असल्याने आघात मोठा होतो. त्यामुळे उभ्या खडकाच्या मधल्या भागात अपसरण जास्त होते. या खडकास छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. यास भूछत्र खडक असे म्हणतात. आकृती 9.12 पहा. ही आकृती बघा. या ठिकाणी पहिल्यामध्ये बघा, दगडगोटे मोठे आहे, आकार थोडा मोठा आहे. या ठिकाणी मध्यम आहे, म्हणून या ठिकाणी वेग जास्त असतो आणि मोठ्या दगडगोट्याचा वेग कमी असतो. म्हणून या दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, याची झीज जास्त झाली आहे आणि या छत्रीसारखा आकार झाला आहे त्यांचा बघा. असं समोर बघूया. यार्दांग बघूया. वाऱ्यामुळे होणाऱ्या वाळूच्या वहनामुळे भूपृष्ठावरील मृदू खडकाची झीज मोठ्या प्रमाणावर होते व त्या दरम्यान असलेल्या कठीण खडकाचे भाग कमी झिजतात. मृदू खडकाच्या अपसरणामुळे ते पन्हाडीसारखे आकार बनतात व कमी झिजलेले कठीण खडकाचे भाग लांब उंचवट्याच्या स्वरूपात दिसतात. या भूरूपास यार्दांग म्हणतात. आकृती 9.13 पहा. या आकृतीमध्ये बघा, हे कठीण खडक आहे आणि हे मृदू खडक आहे. हे मृदू खडक जास्त झिजले आहे तर कठीण खडक कमी झिजले आहे. यामुळे हा आकार बनतो. याला यार्दांग म्हणतात. हे लक्षात राहू द्या. आयोगाने आपल्याला असं आकृती दिली आहे आणि ओळखायला सांगितले आहे की ही आकृती कशाची आहे. समोर बघूया. वहन व निक्षेपण बघूया. वाऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वाळू वाहून नेली जाते. वाळूच्या कणांचे आकारमानानुसार वहन होत असते. अतिसूक्ष्म असे कण हजारो किलोमीटरपर्यंतही वाहून नेले जातात. त्या मानाने मोठे व जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. वाऱ्यामुळे वाहून आणलेल्या वाळूचे निक्षेपण होऊन वेगवेगळे भूरूपे तयार होतात. ते बघूया आपण. 1. वालुकागिरी. वाऱ्याच्या वेगात बदल झाल्यामुळे त्याची वहन क्षमता बदलते. वाऱ्याच्या मार्गात अडथळा आल्यामुळेही वाऱ्याचा वेग मंदावतो. त्यामुळे वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या वाळूचे निक्षेपण होते. अशा निक्षेपणातून वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. त्यांना वालुकागिरी म्हणतात. हे लक्षात घ्या. वालुकागिरी म्हणजेच काय, तर वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या वाळूचे निक्षेपण होते. निक्षेपण म्हणजेच काय, तर जमा होणे. अशा निक्षेपणातून वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. त्यांना वालुकागिरी म्हणतात. वालुकागिरीच्या आकारमानानुसार त्यांचे पुढील 2 प्रमुख प्रकार केले जातात. एक बारखान व दुसरा सेफ टेकड्या. हे लक्षात राहू द्या. वालुकागिरीच्या आकारमानानुसार त्याचे पुढील 2 प्रमुख प्रकार केले जातात. बारखान आणि सेफ टेकड्या. बारखान बघूया. वारा वाहताना त्याला अडथळा आल्याने किंवा त्याचा वेग मंदावल्याने त्यांच्याबरोबर आलेली वाळू एका ठिकाणी साचते. साचलेल्या वाळूच्या ढिगास कालांतराने चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त होतो. त्यांना बारखान असे म्हणतात. आकृती 9.14 पहा. वाराच्या दिशेने येतो त्या दिशेकडील टेकडीचा उतार मंद असतो तर विरुद्ध बाजूचा उतार तीव्र असतो. पश्चिम राजस्थानमधील भारतीय वाळवंटात अशा टेकड्या पाहावयास मिळतात. ही आकृती बघा, बारखानची आहे. वाळूच्या टेकड्या, याला चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त झाला आहे बघा. ही आकृती सुद्धा आयोगाने विचारली आहे की कशाची आहे, म्हणून लक्षात राहू द्या. वाळूच्या टेकड्या आहे ज्याला बारखान म्हणतात. समोर बघूया. सेफ टेकड्या बघूया. अरेबियन भाषेत सेफ म्हणजे तलवार होय. हे लक्षात घ्या. अरेबियन भाषेत सेफ म्हणजे तलवार होय. वाऱ्याच्या दिशेने लांबवर होणाऱ्या वाळूच्या निक्षेपणातून लांबट आकाराच्या वालुकागिरींची निर्मिती होते. या टेकड्या कमी उंचीच्या असतात व त्या काही किलोमीटरपर्यंत पसरलेल्या असतात. ह्या बघा, तलवारीसारखा आकार प्राप्त झाला आहे. याला सेफ टेकड्या म्हणतात. हे लक्षात राहू द्या. लोएस मैदान बघूया. वाऱ्याबरोबर वाळूचे सूक्ष्मकण हजारो किलोमीटरपर्यंत वाहून नेले जातात व वाळवंटी प्रदेशापासून लांब अंतरावर त्याचे निक्षेपण होते. अशा निक्षेपित वाळूस लोएस म्हणतात. हे लक्षात घ्या. लोएस म्हणजे काय. अशा निक्षेपित झालेल्या कणांमुळे काही ठिकाणी विस्तीर्ण मैदानाची निर्मिती होते. चीनमध्ये लोएसचे मैदान हे गोबी वाळवंटातून वाहून आणलेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे 6.5 लाख चौरस किलोमीटर आहे. हे लक्षात घ्या. चीनमध्ये लोएसचे मैदान हे गोबी वाळवंटातून वाहून आणलेल्या सूक्ष्म कणांच्या निक्षेपणातून तयार झालेले आहे. या ठिकाणी हे लक्षात घ्या. निक्षेपीस वाळूस लोएस म्हणतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण काही प्रश्न बघूया. रिकामी जागा बघूया.
हिम नदीच्या तळाशी निक्षेपित झालेल्या हिमोडाच्या थरास रिकामी जागा हिमोड असे म्हणतात. लोयस मैदान हे भूरूप वाऱ्याच्या रिकामी जागा कार्यामुळे तयार होतात. निक्षेपण या कार्यामुळे तयार होतात. हिमगवर हे हिम नदीच्या रिकामी जागा या कार्यामुळे तयार होते. वहन, अपसरण व निक्षेपण कोणत्या कार्यामुळे तयार होते? ह्या रिकामी जागाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्यायचं आहे. नदीच्या मुखाजवळील गाडाच्या त्रिकोणाकृती प्रदेशाला रिकामी जागा म्हणतात. समोर बघूया. हिम नदीचा वेग कमी असतो. आपण बघितलं आहे का कमी असतो तर गंगा नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. मैदानी प्रदेशात नदी नागमोडी वळणे तयार करतात हे सुद्धा आपण बघितलं आहे. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे कार्य जास्त असते हे बघितलं आहे. का जास्त असते? कारण पर्जन्य म्हणजेच पाऊस कमी असतो आणि बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे झाडांना आच्छादन कमी प्रमाणात असते. झाडांना आच्छादन अभावानेच दिसून येतात. त्यामुळे वाऱ्याचे कार्य जास्त असते. व्ही आकाराची दरी बघा कशा संदर्भात आहे? नदी संदर्भात आहे. कुंभगर्ता नदी, बारखान, वारा, खडी आणि त्रिभुज प्रदेश नदी संदर्भात आहे. हे लक्षातच राहू द्या. नालाकृती सरोवरांची निर्मिती कशी होते हे बघितलं होतं आपण. गाडामुळे गाड जास्त झाल्यामुळे नदी पूर्ण गाड वाहून आणू शकत नाही. त्यामुळे नागमोडी वळणे तयार होतात. एखादी पूर स्थिती तयार झाली की हा भाग तुटला जातो व नदी सरळ वाहू लागते. या प्रकारे नालाकृती सरोवराची निर्मिती होते. वालुकागिरी म्हणजे काय? कुंभगर्त कसे तयार होतात? कुंभगर्त लक्षात राहू द्या. आयोगाने आपल्याला यावर विचारला आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. यावर काही माहिती दिली आहे ते बघूया आपण. ही माहिती जाणून घेऊया. हिम व बर्फ यात फरक असतो. उच्च अक्षवृत्तीय व अति उंचावरील प्रदेशात हिमवर्षावाच्या स्वरूपात वृष्टी होते. हिम भुसभुशीत व अपारदर्शक असते. या हिमाचे थरावर थर साचतात. वरील थराच्या दाबामुळे हिमाचे खालच्या थराचे एक संघ भरीव व पारदर्शक बनतात. अशा रीतीने तयार झालेले भरीव व पारदर्शक हिमास बर्फ म्हणतात. कारकांच्या वेगातील फरक बघूया. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास, नदीचा वेग मीटर प्रति सेकंद, तर हिम नदीचा वेग मिमी प्रतिदिन असा सांगितला जातो. हे लक्षात घ्या. आपल्याला विचारणार नाहीये, पाठ वगैरे करू नका. या ठिकाणी हा पाठ संपतो. हिम नदीमुळे निर्माण होणाऱ्या भूरूपाची माहिती घेऊया. हिम नदी दोन प्रकारे भूरूपे निर्माण करतात. एक अपसरण करून, एक वहन व निक्षेपण करून. अपसरण करून कोणत्या भूरूपाची निर्मिती होते तर एक हिमगवर, दुसरं शुककूट व गिरीशृंग आणि यू आकाराची दरी. हे लक्षात राहू द्या. आणि चौथं काय होती? लोमती दरी. हे दोन लक्षात राहू द्या. वहन व निक्षेपणामुळे कोणते भूरूपे निर्माण होतात तर एक हिमोड, हिमोड कटक व हिमोड गिरी. हे चार लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.